माय हो कांताबाई, टरबुजाचं तर खासच लावलं माय तात्यानं. किती मस्त आता टरबूज आले असं म्हणतात. हो ना वा, ते पाणी साचून राहते डवात याच्यात. मग तात्यानं आयडिया सुचवली, केलं असं गोल्ड रिंगण सारखं. आता मस्त टरबूज येते ना उन्हाळ्याचे त्याच्यात. आले असतील ना म्हणतात, लागले असतील ना. कायचे आता उन्हाळ्याचे काय राहिलं, काय लागले असतील ना म्हणतात. पाहू आपण जाऊन आता लागले काय ते. नाही ना व, आत्ता केलं तात्यानं. असतील लहान लहान व, आता थोड्यासारखे आले तो ते. जेव्हा ते पिकल तेव्हा ते आता थोडेसे आताच टाकले ते काही दिवसापूर्वीच. माझ्या तात्याला लईच आवड आहे हो शांताबाई असं करायचं. पार किती मस्त करून राहिलं व, किती चांगलं केलं पानं. आजूबाजूला हिरवाई झाडं, टेकडीला मस्त आकार दिला माय. खासच केलं तात्यानं. पाय व कविता, त्या दसऱ्याला लईच आवड आहे ना. आता करून राहिले की नाही तुला शेतात, पाय ना किती मस्त करमते व इकडं यायचं व. असं किती मस्त वाटून राहिलं पाय ना. हो ना कविता, आम्ही तर काय येतो ना कांताबाई सोबत. कांताबाईच्या वारात एकदम करमते माय तात्यानं. असं नवीन नवीन काय काय करून ठेवलेलं असते. लईच उल्हास आहे माय तात्याले. हो ना काकू, किती छान केलं ना. खरंच खूप चांगलं केलं. टरबुजाचा पण ते किती मस्त बनवलं तात्याने. आणि केळी पण आम्ही मागच्या वेळेस केळ्यात पण छान वाटत होतं, त्या शेतामध्ये पण मस्त वाटत होतं. हो ना कविता, म्हणून तर तात्या शेतात रोज येते वा. त्यात काय घरी करमते का. एवढं चांगलं वावर आहे त्याच्यात, एवढं चांगलं शेती केली मस्त करते वा. म्हणून तर करमते त्याला इथे शेतात. हो कांताबाई खरंच बोलत आहे. तात्या एक दिवस घरी राहत नाही, बस सकाळी उठले की शेतात. शेतात कसे करमणार हो त्याले. रोज शेतात यावंच लागते. आता आमच्या घरचा माणूस नाही का, त्याले बी नाही करमत. ते येते तर शेतात, तात्या ते आणि संगीताबाईच्या घरचे बस याची जोडीच आहे. मस्त येतात शेतात. हो ना, ते एकमेकाच्या शेतात लक्ष देते ना. हे नसले घरी की ते नसले घरी की हे एकमेकाचं राहते, त्याच्यानं होते ती शेती. हो कांताबाई, हे खरं आहे. कवा हे चक्कीवर असले तात्या लक्ष देते, आमच्या शेतात लक्ष देते हो तात्या. आणि ते दामू भाऊ पण चक्कीवर असले, हे असले तर काही असलं शेतात आमच्या तर लक्ष देतात ते पण. ते असलं संगीता शेजार असते. शेजार धर्मकासाठी असते. वावराचे जवळ जवळ वावर आहे आपले. फक्त ते दामू भाऊ चांगले आहे. लली एक अशी आहे म्हणून नाही. ललीला काय वाटते काय माहिती, तशी आहे ती लली. हो ना माय, ललीचा विषयच कुठं करावा माय. ललीचा विषय काय पुरत नाही. आली असेल ना आपल्याला पाहून तर शेतात. काय कमी आहे का ते, आपल्या याच्यावरच राहते. पाहिले असेल तिने आपल्याला दाटून येतात. त्या कोंबडीला घेऊन आली असेल ती तर शेतात आपल्या आधी आली असेल. आपल्याला पाहिलं असेल ती ना, आणि पाहिली असेल तिला तर मोकाच पाहिजे माय. बरं झालं आपण तिकडून नाही आलो तिच्या भाजीपाल्याकडून. ते मुद्दाम येतात आलेली. हो आशा, हे खरंच आहे दोहाला. आली असेल हो, पाहिलं तिने आपल्याला. बस ते मुद्दाम येते ना आपल्याला भांडण करण्यासाठी. आली असेल त्या कोंबडीला घेऊन. दोघे जणी आले असेल, काही काम नसलं तरी येते. त्याला समजलं असेल ना आपण आलो ते. येते आपल्या माग माग आता. ये ना बा कविता, काऊन उभी राहिली हो तिथं. ये ना समोर. हा हो हो काकू, येत आहे ना. माझ्या कविताला सवय नाही व शेतातली. काय नाही होत शेतातली मस्त वातावरण राहते व. पण तुला वाटत असेल बा शेतात म्हणजे गरमी येते होते म्हणा. आपण इकडे पाहिलं कसं थंड वाटून राहिलं. एवढं उन्हात पण किती थंड वाटून राहिलं. हो पण खरंच थंड वाटत आहे आज. वातावरण पण छान वाटत आहे आणि करमत पण आहे आज. हो सुमित तात्या सकाळीच गेले व. नाश्ता केला किंवा सुमित म्हणून ती येते व. तुला करमते व इकडे गावाकडे आले की शेतातले करमते त्याला. येतात ना शेतात मळा कर हे कर असं काही काही चालूच राहते तात्याचं. त्याच्याच्यानं त्याला करमते शेतात. हो म्हणून तर शेतात येतो सुमित. आणि किती चांगलं वातावरण वाटून राहिलं. म्हणून उठला की इकडेच येते तात्यासोबत. हो ना, माझ्याचे माणूस म्हणून राहिले ते की सुमित तात्यासोबत रोजच येते म्हणून शेतात. त्याला लई करमत आहे. आमच्या शेतात गेला वाटते, हे लई बोलला होता, सांगत होता. चला माय आपण ते कच्च्या केळी नेऊ माय, मस्त त्याची चिप्स बनते तर. चला आपल्याला ते भाजीपाला घेऊन देणार नाही माय. त्या ललीचा नको, एक भाजीपाला नाही घेऊ माय. दाबू भाऊ म्हणले तरी जाऊ नये माय तिकडं. आता ते आली असेल वावरात दाटूनच आपल्यावर मग भांडणच करायची करते माय. कोणी करावं माय तिच्यासोबत भांडण. हो कांताबाई खरंच बोलून राहिला तुम्ही. नको माय तिचा भाजीपाला, ती काहीच नको. दामू भाऊ म्हणले तरी आपण जाऊ नये, घेऊच नाही माय. आलीच ते लढली कोंबडीला घेऊन आलीच असेल ते. तिला तर वाटत असेल जाऊन मला भाजीपाला टोणार, बस भांडण करतो मग मी. नको माय. हो तुमच्या वावरात आहे माय कच्च्या केळी आहे, आंबे आहे मस्त, घेऊ ना. हळद आहे पुन्हा तुमच्या शेतात. हो कांताबाई, त्या कच्च्या केळीचे चिप्स लय मस्त लागते हो. मग ते काय कच्चे आहे तर मस्त लागते, तर घेऊ थोडे नेऊ. आता आलोच ना. आणि कविताला करून द्या मस्त कच्च्या केळीचे. खाल्ले असेल ती ना इकडे आपल्या इकडे मस्त गावराने काय काय तिला करून खाऊ घाला कांताबाई आहे तोपर्यंत. हो ना कोमल, त्या दिवशीच करून दिले कविताला. विचार किती आवडले तिले. मी मस्त लागले कच्च्या केळीचे करतास ना. तात्याला आवडतं ना, घेऊन येते ना. दोन तीन चारचे केळ असे शेतातले घेऊन येते. हाय ना कोमल, आवडले तुला त्या दिवशी ते कच्च्या केळीचे. सुमित नाही किती आवडीन खाल्ले माय. हो खरंच खूप छान लागत होते. मला आवडले, खूप मस्त लागत होते. आईनं खूप छान केले होते आणि त्याच्यावर मीठ पण टाकलं आणि मसाला पण खूपच टेस्टी लागले पण. हो माय, आमची कांताबाई स्वयंपाकातले सुग्र नाही माय. सगळं जमते कांताबाईले, सगळं येते. चला मग जाऊ केळीच्या रानात. तिकडे घेऊ जरासे केळ तोडू. तात्या सुमी तिकडे असतीलच, जाऊ. हो ना कांताबाई, चला मग जाऊ आता तिकडे जाऊ. मग तिकडून आमच्या शेताकडून मग जाऊ घरी. नाही कांताबाई, काय मस्त आल्या हो केळी. काय कर म्हणून राहिलो केळी. खरंच हिरव्यागार दिसून राहिल्या माय मस्त. हो ना संगीताबाई, त्या केळीच्या शेतात तिकडे आलोच तर नव्हतं आपण. किती दिवस झाले होते कांताबाई सोबत. मस्त फोन आले माय केळीचे. हो ना तुम्ही आला तर येतो ना मी. इतक्या दूर येत नाही ना. मावले कुठे येणं होते व. ते जवळच्या वावरात तिकडे येणं होते. इतक्या दूर येणं होते का. तुम्ही सोबत असा संग मग माणूस येते. माय कविताला करमून राहिले की नाही व कांताबाई. तिथंच उभी आहे व. ते तिला बोलवा ना इकडं. ये व कविता इकडं. हो आहे ना, मी इकडेच आहे. मी पाहत आहे इथं केळी खूप छान दिसून राहिली आणि मस्त आल्या. आम्ही आलो होतो त्या दिवशी आई सोबत. हो मी आणलं होतं कविताला त्या दिवशी आणलं होतं. ती म्हणून राहिली होती व उन्हाचं आलं म्हणून पाय दुखून राहिले. पण पाय मोकळे होते व. इतके दूर आले की बरं वाटते ना माय. आले की पाय मोकळे वाटते जरा.
हो ना कांताबाई, आपण संग मग आलो की मस्त गोष्टी करत बात रस्ता कट्टे ना. मग यायचं बाय, आपण येऊ असं मस्त वाटते बाय, रोज पाय मोकळे वाटते, जरा काम गिम झाली की बरं वाटते बाय यायले. घ्या मग घ्या केळी, घ्या बरं जितक्या लागते तितक्या घ्या, मस्त चिप्स करू माय. नाही हो कांताबाई, जास्त नाही घेतो माय, तुमच्या बी केळी आहे थोडीशी घेतो माय, लई काय करायचं माय, थोडेसे चिप्स लई घेतो. आणि आमच्या शेताकडे जाऊ माय, तिकडे बी आंबे आहेत ना मस्त, काही कच्चे आंबे घेऊ, ते पण वगैरे मस्त लागते त्याचं. हो अशा मस्त आहे हो ते, आता तुमच्या आंब्याला पाणी पडते ना काही दिवसाकडे, पण मस्त कच्च्या आंब्याचं लोणचे मस्त लागते हो ते, जास्त दिवस टिकत नाही, पण ते चटणी मीठ टाकून थोडस तेल टाकून कडवलेलं मस्त लागते हो ते, पण आवडते हो त्याला, तेल आवडते. सुमित त्याच्या बाबा तिकडे गेले वाटते बा, त्या भाऊजीच्या शेताकडे दिसून नाही राहिली, इकडं गेले असतील, तिकडेच गेले असतील ते. जाऊ देत आपण कशाला जाऊ माय तिकडं, ते ललीला राहील ना, लली उगी वाटते माय, लली कोणती आहे सुधी, काय भाजी नेली काही नेली का तिच्या शेतात आहे माय, आपल्या शेतातच नाही, भाजीपाला नाही माय, सगळं नाही आमच्या शेतात माय. हो नाही तर काय कांताबाई, आता तुमच्या शेतातले कच्च्या नेतच असतील ना, ती केळं घेऊन जात असतील ना केळी, तर काय तुम्ही कशाच करता का बरं माय. हो मी त्या लली सारखी करत नाही माय, नेलं तर नेलं माय, माझ्या शेतातलं काय कमी होत नाही, त्या लली सारखं नाही वागत माय मी. हो कांताबाई, तुमचं मन लई चांगलं आहे, त्याचं मन चांगलं आहे, ललिता बाई तशाच खायता हो माय, काय कामाच्या माय त्याचं. जाऊ दे ना त्या ललिता, आता काय विषय काढा माय, घ्या माय थोडा ते केळी घ्या, चिप्स लागते माय मस्त, चिप्स बनवा घरी गेल्यावर. घे कविता, तोडते केळी, मस्त चिप्स बनवू लागते मग त्या सासूले, मस्त खा दोघी सासा सुना, मस्त लागते हो चिप्स. हा तोडते ना, हो घेते. मी काय म्हणतो कांताबाई, तुमच्या शेतात इतकं मोठं पाणी आहे, मग थोडा थोडा भाजीपाला टाकायचा की हो, घरच्या घरचा मस्त भाजीपाला घरच्या घरी खायला मस्त होते ना, विकत आणण्याच्या पेक्षा मस्त. पहा ना आता केळी किती मस्त दिसून राहिली, त्याला सांगायचं थोडासा भाजीपाला टाकाले. हो कांताबाई खरंच एक वाफा कराच बरं तुम्ही भाजीपाल्याले, खरंच टाका मस्त, भेंडी टमाटर वांगे हे सगळं, मुळा गाजर सगळंच टाका ना, बीट बी सगळंच येते ना. हो अशाला संगीता तुमचं बरोबर आहे, मी तात्याला हे सांगितलं होतं, आपल्या घरच्या घरी मस्त राहते म्हणलं भाजीपाला, टाका म्हणलं थोडंसं. तात्या ऐकते का, काय करायचं आपण दोघंच आहे, आपल्याला काही लागते ना असं तसं, खरंच होता मग तुम्हाला काय बरोबरच आहे, सांगतोच मी आता तात्याला टाकाच लावतो. हो ना माय, बरं आहे ना मग, तुम्ही तर वडते नाही मग आम्हाला भाजीपाला होते ना कधी मध्ये यायले. हो ना माय, मी ती लली हो का, ज्ञान माय भाजीपाला, आम्ही दोघंच किती खाऊन खाऊन खाणार आहोत नाही का कांताबाई, खरंच नाही टाकाच तुम्ही भाजीपाला, तुमच्या शेतात मस्त येते हो, मस्त हिरवागार, आपल्याला आपण असे बी येतोच ना शेतात, मस्त सगळं घेऊन जातो थोडं थोडं. हो आता विचारतो मी तात्याला, खरंच सांगतो एक दिवस टाका लावतो, त्याचं बियाणं लागते सांगतो मग. माय कविता तर काही बोलत नाही माय, ऐकूनच राहिली, नाही बोलत नाही वाटते जास्त. जाऊ दे थोडा बरं, आता केळी घरी जा लागते माय, उशीर लेकरे वडल सासू वाट पाहिली असेल तिकडं. माय कांताबाई खूप झाले का हो, जास्त घेतले का हो आम्ही केळी. नाही ना माय, लई कुठे झालं माय, घ्या ना माय, अजून घ्यायला लागले तर काय होते. नाही हो कांताबाई, बस झाले, याचे खूप होते हो माय चिप्स, पिकल्यावर घेऊ मग चांगले. हो कांताबाई खूप झाले हो माय, याचे खूप चिप्स होते, आता मस्त घरी गेली की चिप्स बनवतो माय, मस्त खाते सगळे. हो आम्ही बी चिप्स बनवतो, चालू आहे कविता, चला आता नको घेऊ, तू बस झाले आपल्याला एवढे. हो आई नाही घेत मी. काय मंडळी मग आजचा आवडला का आमच्या बागायत मधल्या शेतीतला व्हिडिओ, मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कमेंट्स करा.